स्थानिक निवडणुका आता ठरलेल्या वेळातच होणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। सर्वच पक्षांकडून आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। पुढील सुनावणी मात्र या संदर्भात आता 21 जानेवारीला होणार आहे। निवडणुकांना स्थगिती नाही, दिलेल्या ठराविक ज्या वेळेतच आता या निवडणुका होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या जागी निवडणुका घ्या असं आता सांगण्यात आलेलं आहे। सर्व निवडणुका कोर्टाच्या संभाव्य आदेशाधीन राहणार असल्याचंही आता सांगण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार। जिल्हा परिषदा पंचायत समित्या आधीच्या आदेशानुसार घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या जागी निवडणुका घ्या असंही सांगण्यात आले। यावर आता विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील। कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या, पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या, म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं। आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली, पण ते सांगताना 50%च आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवलं। म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदापैकी 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील। कारण इतर जिल्हा परिषदामध्ये ते आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे। म्हणजे सगळा गोड बंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।